नमस्कार. जय लहुजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फुलपाखरू ही कादंबरी बघत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 13वा भाग. आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तो रविवार होता. रोहिणीनं राजाच्या घरी जायचं ठरवलं होतं. ती आपली तयारी करत होती आणि ती ज्ञान बाहेर जायची वाट पाहत होती. तो तेवढा बाहेर गेला की निघायचं असा तिनं बेत केला होता. सकाळीच नरसया लुंगी लावून बाहेर पडला होता. तो एका हॉटेलात चहा पिऊन सिगरेट ओढीत बाहेर आला. जवळच फुटपाथवर एका पंजाबी दाढीवाला बसला होता. त्यानं आपल्यासमोर निरनिराळ्या तऱ्हेच्या दाताच्या कवळ्या मांडल्या होत्या आणि तो पहिल्या भाऊनीची वाट पाहत होता. नरसया त्याच्याजवळ गेला आणि दाताच्या कवळ्या निरखून त्यानं आपले पुढे झेपणारे 2 दात चाचपून पाहिले. काय पैलवान, दातावर सोन्याचे मेख मारा, पहा तुमची खूबसूरती कशी बढते ती. या बसा. सरदारजी आपल्या मालापेक्षा नरसयाच्या चेहऱ्याची सुंदरता कशी वाढेल याचीच वर्णन जास्त करत होता. नरसया हळूच सरदारजी पुढे बसला. तो सरदारजीनं एक आरसा त्याच्या हातात दिला आणि त्या आरशात पाहत नरसया म्हणाला, सरदारजी, मी तर बराच खूबसूरत आहे, पण हे साले 2 दात पुढे आले ना, त्यामुळे मी थोडासा विद्रूप दिसायलो. मग पैलवान, दातावर 2 सुंदर मेखा मारा आणि मग बघा. अरे जवाब नाही, सरदारजीने उत्तर दिलं आणि नरसया दातावर मेखा मारून घ्यायला तयार झाला. म्हणाला, सरदारजी, पैसे किती? अरे बाबा, मेखा मारून घे ना, पैशाचा नंतर पाहता येईल, सरदारजी म्हणाला. फक्त 1.5 रुपया, ये पुढं. पण मेखा सोन्याच्या ना, नरसयाने विचारलं आणि सरदारजी म्हणाला, अरे पैलवान, मेखा सोन्याच्या बापाच्या. बस. आणि सोन्याचा बाप कोण याचा नरसया विचार करू लागला. परंतु सरदारजीने त्याला पुढे विचार करू दिला नाही. त्यानं घाई केली, आपली सर्व हत्यारं काढली आणि एक मळकट कपड्याचा बोळा त्याच्या तोंडात कोंबला आणि लगेच त्यानं नरसयाच्या दाताला गिरमीट लावला. हा हा म्हणतात त्यानं त्याच्या दोन्ही दातांना 2 भोकं पाडली आणि 2 पितळी मेखा ठोकल्या आणि त्या ठोकीत असताना पटकन नरसयाचा एक दात निखळून पडला. नरसयानं जोरदार बॉम्ब ठोकली. लोक जमले. सरदारजी घाबरला. सर्व लोक बोलू लागले. सरदारजीनं गरीबाचा दात पाडला. परत नरसया तिथं थांबलाच नाही. तो घराकडे धावत सुटला आणि सरदारजीनं आपलं दुकान गुंडाळून पळ काढला. एक दात गमावून नरसया घरी आला आणि त्याचा तो अवतार पाहून दिलीप, ज्ञान, रोहिणी या सगळ्यांना धक्काच बसला. ज्ञाननं घाई केली आणि तो नरसयाला घेऊन दवाखान्यात गेला. त्याच्या मागून दिलीपही गेला आणि रोहिणीला सवड सापडली. ती केस विंचरून कपडे बदलून घराबाहेर पडली आणि गुमान चालू लागली. तिनं मुळीच मागं वळून पाहिलं नाही. ती अगदी निर्भयपणे चालत होती. तिला कोणाचीच भीती वाटत नव्हती. पण ज्ञानने दिलीप आपला घात करतील याबद्दल ती विचार करत होती. ती राजाच्या घरी गेली तेव्हा राजा घरात नव्हता. त्याची आई घरात होती. ती रोहिणीला पाहताच मनात संतापली, पण तिनं तो आपला संताप रोहिणीला कळू दिला नाही. ती उगीच हसली, म्हणाली, काय रोहिणीबाई, कसं येणं गेलं गरीबा घरी? हे काय अक्का, रोहिणी शर्मित म्हणून म्हणाली. तुम्ही स्वतःला गरीब म्हणून मला गरीबाला लाजविता का? नाही ग बाई, ती एक बोलण्याची रीत असते म्हणून बोलले, यमुनाबाई म्हणाली. पण एवढ्या घाईनं का आली आहेस? जणू काय वाघ मागं लागलाय. तसं काही नाही, रोहिणी शांतपणे खाट्यावर बसून म्हणाली. मला राजाला भेटायचंय. भेट की.
नको, कोण म्हणतंय? म्हातारी आपला संताप आवडत मारी. मला राजा आणि तू दोन नाही, पण पण काय? रोहिणीने प्रश्न केला. आणि ती बेरकी म्हातारी गालात हसत म्हणाली, तुम्ही तरणी माणसं एकमेकाला भेटणारच, त्याला कोण काय करणार? पण पण काय? रोहिणीने विचारलं. पण म्हणजे असं, म्हातारी म्हणाली, मी राजाचं लग्न करायचा विचार करते. मग आनंदाची गोष्ट आहे की, रोहिणी हसली. पण कसं करणार? म्हातारी कणली. का? काय अडचण आहे? रोहिणीने प्रश्न केला. बऱ्याच अडचणी आहेत, म्हातारी बोलली. कसल्या? रोहिणीने विचारलं. एक का दोन? म्हातारी म्हणाली. तुम्ही राजाला नवरी पाहिली का? नवरीचं काय? नवरी कुठे बी मिळाल. बरं मग? मग काय? काय ते सांगा की. काय सांगू? कधी करताय राजाचं लग्न? लग्न करणं तोंडचा खेळ आहे वय. मग मग त्याला पैसा पाहिजे. किती? तरी 500 रुपये. मग मी देते. किती देणार? 500. हा? कधी देणार? म्हातारी चकित झाली आणि म्हणाली, आता देते. रोहिणी उतरली. मग काय? देव पावला. म्हातारी रोहिणीचं बोलणं ऐकून चमकली आणि आता हे पैसे देणार का याचा विचार करू लागली. आणि रोहिणीनं 100 रुपयाच्या 5 नोटा काढून म्हातारीला दिल्या आणि म्हणाली, हे कर्ज नवं, मी परत घेणार नाही. आणि राजाच्या लग्नाला मी देईन तेव्हा पुन्हा बाहेर घेऊन येईल, पण मला कळवा. त्या नोटा घेऊन म्हातारी हसली. तिला आनंद झाला. क्षणात ती रोहिणी तिला एक अद्भुत शक्ती भासू लागली आणि मग ती रोहिणीच्या मनाचा मोठेपणाचा विचार करू लागली. आणि त्याच वेळी राजा घरात आला. रोहिणी आणि म्हातारी या दोघींना बोलताना पाहून त्याला नवल वाटलं, पण तो काहीच बोलला नाही. रोहिणी पटकन म्हणाली, राजा, मी निघाले, मला घालवीत चल. आणि राजा तिला वाटायला लावण्यासाठी तिच्याबरोबर घराबाहेर पडला. ती दोघं गुमान चालत होती आणि गालात हसत होती. आणि राजा चालता चालता तिच्याकडे पाहत होता. राजा, तू लग्न करणार? रोहिणीने विचारला. मुळीच नाही, तो उत्तरला. मग आईने तयारी केली आहे त्याचा अर्थ काय? ते तू तिलाच विचार. मी ग बाई कोण विचारणार? रोहिणी तोंडाला रुमाल लावून म्हणाली. तुझी आई तुला सांगेल तसंच तुला वागावं लागणार आहे. माझं काय? मग माझं ऐक. राजा गंभीर होऊन म्हणाला. माझं लग्न व्हावं आणि तुझ्या मागची पीडा टळावी अशी तुझी इच्छा आहे ना? राजा, रोहिणी उतरली. बोल की. राजा संतापून बोलला. तू आणि माझ्या मागची पीडा? होय. असं कशावरून म्हणतोस? मग तू आईला 500 रुपये का दिलेस? राजा म्हणाला. माझं लग्न व्हावं म्हणून ते रुपये तू आईला दिलेस की नाही? बोल. राजाच्या तीक्ष्ण आवाजाने रोहिणी चमकली. तिनं भरकन मान तिरपी करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा संतापलेला चेहरा पाहताच तिचे डोळे भरले आणि ती हुंदका गिळून म्हणाली, राजा, रागवलास? मीही एक माणूस आहे रोहिणी. परंतु राजा, मी माणूस नाही रे. परंतु मी तुला माणूस समजतो ना, राजा कडवट स्वरात म्हणाला. त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. पण पण काय? राजाने तिला पुढे बोलू दिलं नाही. पण म्हणजे असं कसं? राजा, मी तुला उत्तर सांगते.
काय सांग ना. माझ्यापासून तुला सुख मिळणार नाही रे राजा. ठीक आहे, परंतु दुःख तरी मिळेल की नाही? उत्तर दे, राजाने विचारलं. होय, दुःख मात्र भरपूर मिळेल, ती गंभीर स्वरात म्हणाली. मी दुःखाचा डोंगरच डोक्यावर घेऊन फिरते, ते मला माहित आहे, राजा बोलला. ती दोघं बोलत बोलत रस्त्यावर आली. राजाने एक टॅक्सी थांबवली आणि ती टॅक्सीत बसली आणि असं म्हणाली, राजा, आजपासून मी तुला दृष्टीआड होऊ देणार नाही. मात्र दुःख भोगण्यासाठी तू आपल्या मनाची तयारी करून ठेव. ती तयारी मी फार पूर्वीच केली आहे, राजा म्हणाला. आणि रोहिणीची टॅक्सी भरुकन चालू लागली. तिने पाठीमागच्या काचेतून वळून राजाकडे नजर टाकली आणि डोळे झाकून घेतले. पुन्हा 2 महिने गुजरले. मुंबईच्या वादळी कारभारात मुळीच खंड नव्हता आणि रोहिणी, दिलीप, ज्ञान यांचं पूर्वीचं जीवन आपली जुनी चाकोरी सोडित नव्हतं. रोहिणी, दिलीप आणि ज्ञान यांना चुकीत होती. ती दररोज नवनवी युक्ती काढून राजाला भेटत होती. तिला राजावरून चैन पडत नव्हतं. तो देव होऊन माझ्या जीवनात आला आहे. मी इतके भयानक जीवन जगते आहे हे त्याला माहीत असूनही तो माझ्यावर प्रेम करीत आहे. मला तो माणूस समजतो. मी त्याला मुळीच अंतर देणार नाही. हा एकच विचार तिच्या मनात थैमान घालीत होता आणि या विचारानं तिचा आत्मा सुखावत होता. ती दिवसेंदिवस अधिकच निर्भय होत होती. परंतु आपण एका सापळ्यात आहोत याचा तिला विसर पडत नव्हता. ज्ञान आणि दिलीप ही 2 भयंकर माणसं आहेत. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि कसलेही अघोरी कृत्य करू शकतात याची तिला कल्पना होती. ज्ञान आपला चाकू खिशात घेऊन रोहिणीच्या मागून अगदी सावलीसारखा हिंडत होता. दिलीप तिच्यासाठी श्रीमंत गिऱ्हाईक आणत होता. नरसाळ्याचा एक दात गेल्यावर त्याचा मूळचा विद्रूप चेहरा आता भलताच भयान दिसत होता आणि तो आता आपला पूर्वीचा दारूचा धंदा करीत करीत रात्री भरपूर दारू ठोकून फिरत होता. ते थंडीचे दिवस होते. तो रविवार होता आणि मुंबईवरची ती सुंदर सकाळ अवतीर्ण झाली होती. गुलाबी वातावरणात गुलाबी थंडीनं एकरूप होऊन माणसांना गुंजारीत होती. मोकळी माणसं मोकळ्या मनानं फिरत होती. सकाळीच दिलीप घराबाहेर पडला. कुठेतरी जाऊन रोहिणीसाठी एखादं चांगलं गिऱ्हाईक त्याला शोधायचं होतं आणि ते कसं मिळेल, कुठं मिळेल याचा तो विचार करीत ढेंगा टाकत होता. रोहिणीला नवं आणि श्रीमंत गिऱ्हाईक मिळणं यावरच त्याचं जीवन अवलंबून होतं आणि त्या एकाच विवंचनेत तो चालत होता. तो एका नाक्यावर येऊन पुढे निघाला आणि पुढून नरसया येताना दिसला. त्याला पाहून त्यानं आपली चाल बंद केली. नरसया रंगी लावून आपल्या तोंडाला आपला तो मोडका दात पुढे घेऊन येत होता. त्याच्याबरोबर एक तरुण मुलगी होती आणि तिनं आपल्या पोटाशी 6 महिन्याचं एक बाळ घेतलं होतं. तिच्या अंगावरची सर्व कापडं विटून सडून गेली होती. तिचा सुंदर चेहरा मलूल झाला होता. तिचे सुंदर टपोरे डोळे आत ओढले गेले होते आणि ती भेदरली होती. नरसया आणि ती तरुण समोर येता दिलीप थांबला आणि नरसया हसून म्हणाला, ही मंजुळा सरकार, तुमची बहीण. आणि ते शब्द ऐकून दिलीपचं डोकं भणाणलं. त्यानं मंजुळाचा तो अवतार निरखून पाहिला आणि आपल्या बहिणीला ओळखून तो स्तंभितच झाला. काहीच बोलला नाही. त्याने त्या दोघांना एका हॉटेलात नेलं. दोघांसाठी जेवण मागवलं आणि मंजुळा पुढे बसून तो बोलू लागला, मंजू, तू कुलाब्याला होतीस, आता कुठं आहेस? आणि तुझा तो नवरा, तो कुठं आहे? मला सर्व काही सरळ निस्पष्ट सांग. दिलीपचा चेहरा एकेकी विसरला आणि कित्येक दिवसानं पुढे आलेलं जेवण पुढे उडून मंजुळा डोळे टिपीत म्हणाली, त्यानं मला एक मूल होईपर्यंत नीट सांभाळलं आणि नंतर तो मला बाहेरची गिऱ्हाईक आणू लागला. मला ते पसंत पडलं नाही. मग आमची भांडणं पेटली. रोज रोज भांडण. तो काम करीत नाही. तो हेलपाटी करीत करीत ओळखीची माणसं 2-2 रुपये घेऊन घरी येऊन तो येऊ लागला. मग मी काय करू? मग काय? दिलीप ओरडला
आणि मग मंजुळा एक घास घेऊन म्हणाली, मग मी काय करणार? त्यानं मला फसवलं, त्यानं माझा घात केला, भांडणं वाढली आणि शेवटी त्यानं मला घरातून हाकून लावलं आणि आता मी भीक मागते. मग आता तू काय करणार? काय करू ते तूच सांग. तू गावी जाणार? गावी मला कोण सांभाळणार? मंजुळाने विचारलं आणि दिलीप मुका झाला आणि विचार करून म्हणाला, मग मग तू हे असं का केलंस? तेव्हा मला कळलं नाही. ती म्हणाली, मी सांगते ना, त्यानं मला दगा दिला. बरं, आता तो कुठं आहे? दिलीपचा चेहरा उघडा झाला होता. तो कल्याणच्या स्टेशनजवळ एका पुलाखाली पडून आहे. मंजुळा पाण्याचा घोट घेऊन म्हणाली, तो खुशाल आहे. तो 2च दिवस खुशाल आहे. त्याची काळजी करू नको. दिलीप वैतागून म्हणाला, पण आता पुढं काय? आता तू सांगशील ते करीन. मंजुळानं डोळे टिपून उत्तर दिलं आणि तिचं जेवण होताच तो उठला. त्यानं मंजुळाला घरी आणली. तिला नवीन कपडे घेतले, घरी आंघोळ घातली आणि नरसय्या एका बाजूला घेऊन हळू आवाजात म्हणाला, नरसय्या, तुला एक गोष्ट बोलू? सरकार, एक काय 10 बोला. नरसय्याने हात जोडले. तू मंजुळाशी लग्न कर. दिलीप हुकुमी आवाजात बोलला. दिलीप, मी 1000दा लग्न करतो मंजुळाशी. नरसय्या म्हणाला, आणि मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. मी मंजुळाला कधीच दुःख देणार नाही, याची तुला मी गॅरंटी देतो. त्याला मनातून भलताच आनंद झाला होता. अचानक आपणाला बायको मिळत आहे, मग पुरही होणार आणि आपण संसार करणार या विचारानं त्याचा आत्मा संतुष्ट झाला होता. दिलीप काहीच बोलला नाही. त्याचा आत्मा पेटला होता आणि त्याच्या मस्तकात खून हा एकच विचार थैमान घालीत होता. त्याचं सर्व लक्ष कल्याण स्टेशनवर केंद्रित झालं होतं आणि माझ्या आईला फसवून नंतर बहिणीला दगा देणारा माणूस मी जिवंत ठेवणार नाही, असं तो स्वतःला सांगू लागला. धन्यवाद.